हाय हॅलो कसे आहात सगळेजण. तर मी आज तुमच्यासोबत शेंगोळ्याची रेसिपी शेअर करते. तर आमच्या इथे कोणत्या पद्धतीने शेंगोळे बनवले जातात ना ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बरेच ठिकाणी याला ना वेगवेगळी नाव आहेत. आमच्या इकडे कुंडुळे म्हणतात, कोडबळे म्हणतात. तर बरेच ठिकाणी शेंगोळे हा शब्द वापरला जातो. जशी नावे वेगळी आहेत ना तशीच बनवण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे आणि वेगवेगळे पीठ वापरून ते बनवलं जातं. आमच्या इकडे मिक्स पिठाचं बनवलं जातं. चला तर मग जास्त न वेळ करता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे ना मी खलबत्त्यामध्ये थोडंसं जिरे कुटून घेते आहे. ओबडधोबड असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आज माझा मूड खलबत्त्यामध्ये वाटण करायचा होता, तसं मी खलबत्ता वापरला आहे. तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता. पारंपरिक पदार्थ पारंपरिक पद्धतीने केले तर त्याची चव दुपटीने वाढते. सो मी पारंपरिक पद्धतीने करते. इथे 10-12 लसूण पाकळ्या मी घेते, ते पण ठेचून घेते मी खलबत्त्यामध्ये. मी शेंगोळ्यामध्ये लाल तिखट वापरणार आहे. तर तुमच्या इकडे जर हिरव्या मिरचीचं बनवत असाल तर तुम्ही हिरवी मिरची टाकूनसुद्धा याच्यामध्ये ठेचू शकता किंवा मिक्सरमधनं ते बारीक करू शकता किंवा कोथिंबीर पण टाकतात बरेच जण कुटताना, तर ते सुद्धा टाकू शकता. तिथे आपण पीठ घेऊया. तर मी ते 1 कप ज्वारीचं पीठ घेते, अर्धा कप गव्हाचं पीठ घेते आणि 2 चमचे मी बेसनचं पीठ टाकलं आहे. तर पीठ बघा कमी जास्त तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवा. म्हणजे बऱ्याच ठिकाणी ना गव्हाचं पीठ जास्त टाकलं जातं किंवा बऱ्याच ठिकाणी बेसनचं पीठ जास्त टाकलं जातं. तर आमच्या इथे ज्वारीचं पीठ आम्ही जास्त वापरतो. तर मसाले मी खूप बेसिक वापरेत. लाल तिखट टाकलं आहे चवीनुसार आणि हळद टाकते, थोडीशी ओवा टाकते, कोथिंबीर टाकते आणि चवीनुसार मीठ टाकून हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. ज्वारीचं पीठ असेल ना तर काय होतं, एक दाटसरपणा येतो शेंगोळ्याला आणि खमंग अशी चव येते. ज्वारीच्या पिठाने छान खमंगपणा येतो आणि गव्हाचं पीठ जास्त असेल ना तर काय होतं, ते सॉफ्ट तर होतात पण चव नसते त्याला आणि जो दाटसरपणा आपल्याला हवा असतो ना पाण्यामध्ये त्या शेंगोळ्याच्या, तर तो येत नाही आहे. तर मी इथे जे आपण वाटण वाटलं होतं ते टाकून छान थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. पीठ आपण ना भाकरीचं पीठ कसं मळतो ना सेम आपल्याला तसंच मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही आहे, जास्त घट्ट पण करायचं नाही. सेम आपण भाकरीला कसं मळतो सेम तसं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. बरेच ठिकाणी ना जे कुळीत असतं ना कुळीताच्या पिठाचं बनवलं जातं, तर आमच्या इथे मिक्स पिठाचं बनवलं जातं. सो मी तेच शेअर करते तुमच्यासोबत. तर इथे कढई घेऊया. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि तेल छान कडकडीत गरम होऊ द्यात, कारण खमंग फोडणी बसायला पाहिजे आपल्याला. मस्त जिरं टाकते, मोहरी टाकते आणि पाणी टाकते. बाकी काहीच टाकणार नाही आहे मी याच्यामध्ये. पाण्याला उकळी येते तोपर्यंत ना आपल्याला इथे छान शेंगोळी बनवून घ्यायचे. तर हाताला तेल लावते आणि मस्त ते पीठ जे आहे आपलं मळून घ्यायचं आहे आणि एक छोटासा गोळा घेते आणि व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने दाखवते तशा पद्धतीने मी शेंगोळे करून घ्या. बरेच ठिकाणी ना असे लांब लांब शेंगोळे केले जातात, तर आमच्या इथे असे राऊंड राऊंड केले जातात. तर तुमच्या इकडे कशा पद्धतीने शेंगोळ्याची जो आकार आहे तर तो तुम्ही बनवू शकता. तर मी इथे गोल गोल बनवून घेते सगळे शेंगोळे. व्हिडिओमध्ये कसं दाखवते तसं पद्धतीने तुम्ही बनवू शकता. माझे सगळे शेंगोळे बनवून तयार होते. मस्त अशी उकळी पण आली होती पाण्याला आणि या पाण्यामध्ये आता आपले सगळे शेंगोळे टाकून घ्या. सगळे शेंगोळे आपल्याला टाकून घ्यायचेत. जर तुम्हाला पिठामध्ये ना थोडंसं तिखट मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही फोडणीमध्ये टाकू शकता. तर आमच्या इकडे असंच बनवतात. सो मी तीच रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. माझे सगळे शेंगोळे इथे टाकून झाले होते आणि मस्त 15 ते 20 मिनिट छान याला आपल्याला उकळी आणून शिजवायचे. हे बघा किती दाटसर झालं आहे आपल्याला. तर तुम्हाला वाटलं असेल फोडणीमध्ये हिनं काही टाकलंच नाही तरीसुद्धा किती छान असं दाटसर झालं आहे. तर अंगापुरतं पाणी आपल्याला इथे करायचं आहे. मी तुम्हाला जर सूपसारखं प्यायला आवडत असेल तर जास्त पाणी तुम्ही ॲड करू शकता. आपलं कसं आहे माहिती का, सेलिब्रेशन असेल ना आधुनिक पदार्थ आपण बनवतो आणि जेव्हा आजारी पडतो ना पारंपरिक पदार्थ आपल्याला आठवतात. तर सेम माझं पण असंच होतं. जेव्हा तोंडाची चव जाते तेव्हा आपले पारंपरिक पदार्थच आपल्या तोंडाची चव आणू शकतात. तर माझे इथे शेंगोळे तयार आहेत. तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. कोंडुळे म्हणतात, शेंगोळे म्हणतात, कोडबळे म्हणतात, काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर मोठा बाऊल घेते. बाऊलमध्ये खायला खूप मजा येते.
तर याची गंमत सांगते, बाउलमध्ये पटकन थंड होत नाहीत. शेंगोळे ना गरमागरम खायला मजा येते. ताटात घेतलं तर ते पटकन थंड होतात. सो मी बाउलमध्ये घेऊन मस्त ताव मारला. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. चलो बाय.